आज इथे आपण बनवणार आहोत आंब्याच्या वड्या। तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। हे छान असे पिकलेले आंबे आहेत। तर आता आपण ह्याचा गर काढून घेऊया। इथे आपण आंबा आता कट करून घेऊया आणि ह्याच्यामधला गर काढूया। आता हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला हा सगळा गर काढून घ्यायचा आहे। आणि शक्यतो इथे आंबावडी बनवताना आहे ना पिकलेले आंबे वापरा, म्हणजे आंबावडी छान गोड अशी होते आणि चवीला देखील खूप मस्त लागते। मी इथे 2 आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे। आता हा आपण मिक्सरला गर फिरवून घेऊया, म्हणजे छान असा बारीक होईल। बघा इथे किती मस्त आपला आंब्याचा गर इथे तयार झालेला आहे। इथे आपण 2 आंब्याचा हा गर घेतलेला आहे। बघा इथे आंबावडी बनवण्याचं सर्व साहित्य रेडी आहे। आपण इथे 1 वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे, अर्धा वाटी साखर, 3 चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडरमुळे आपल्या आंबावडीला ना चव मस्त येते। इथे 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे आणि आपण हा काढलेला आंब्याचा गर। कढई गरम झालेली आहे। आपण इथे गॅस मीडियमच ठेवलेला आहे। तूप घालून घेऊया। कोकोनट पावडर, हलवून घ्यायचं छान असं। गॅस एकदम मीडियम ठेवून आपल्याला हे मिश्रण छान असं भाजून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्येच साखर घालूया। आपण इथे लगेच साखर घालून घेतलेली आहे, कारण आपल्याला हे साखर आणि कोकोनट पावडर छान असं एकजीव करून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे साखर वितळून त्याच्यामध्ये ही कोकोनट पावडर छान अशी भाजली जाईल। मीडियम गॅस ठेवायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला हे असं हलवून हलवून भाजायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा वाटी दूध टाकणार आहोत। दूध टाकून आपल्याला हे छान मिश्रण असं हलवायचं आहे। बघा दूध टाकल्यामुळे काय झालं, हे मिश्रण छान असं ओलसर पण झालेलं आहे। आता याला थोडं अजून पाणी सुटेल साखरेचं। हे मिश्रण तुम्ही मंद गॅसवरती सतत असं हलवायला पाहिजे, नाहीतर मिश्रण हे खाली लागण्याची शक्यता असते। बघा असं मऊसर असं मिश्रण हे झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया। आता याच्यामध्ये आंब्याचा गर पण टाकूया। आता हे मिश्रण छान असं एकजीव होईस तोपर्यंत आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे।
तुम्हाला जर इथे कोकोनट पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे ओला नारळ खवून ह्याच्यामध्ये टाकू शकता। ओला नारळ छान असा खवून घ्यायचा आणि मिक्सरला लावायचा, त्याने देखील ही आंबावडी छान होते। आता हे मिश्रण छान असं घट्ट होईस्तोपर्यंत आपल्याला असं हलवायचं आहे। बघा इथे आपलं वडीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे, आंबावडीचं। आता आपण हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? हा कलता ह्या मिश्रणामध्ये असा उभा करायचा। जर हा कलता आहे ना मिश्रणामध्ये उभा राहत असेल ना तर आपलं हे मिश्रण तयार झालं समजायचं। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि याला थोडं थंड होऊन देऊया, मग आपण ह्याच्या वड्या करणार आहोत। इथे आपण एक पसरट ताट घेतलेला आहे, त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया ताटाला, म्हणजे आपली आंबावडी ही खाली अशी चिकटणार नाही। सगळीकडे असं छान असं तूप लावून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे मिश्रण त्या ताटामध्ये काढून घेऊया। आणि हे मिश्रण छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता आपण या पेल्याच्या साहाय्याने हे छान असं पसरवून घेऊया। बाकीचे हे जे राहिलेलं मिश्रण आहे ना कढईला असं लागलेलं, ते आपण हे चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया। बघा असं। आणि असं आता शेवटी आपण हाताने असं थापून घेऊया। बघा किती असं मस्त अशी आपली इथे वडी तयार झालेली आहे। आपण इथे आता आपण ह्याला 2 तास असं सुकवायला ठेवणार आहोत, म्हणजे आपली छान अशी आंबावडी तयार होईल। बघा इथे आंबावडी छान अशी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला कट करून घेऊया। बघा इथे खूपच सुंदर अशी आंबावडी इथे तयार झालेली आहे। आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपण वड्यांवरती थोडं ड्रायफ्रूट क्रश करून टाकूया। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तयार आहे तिथे आपले मस्त आंब्याची वडी.